हाय, कशात? मस्त ना. नवीन व्हिडिओ नवीन सिटी. 2026 संपत आलेलं आहे आणि जसं 2025 एंडला थोडंसं खूप मिक्स आलं. मध्ये हम्पीची विजिट केली. मी तुम्हाला बोललो होतो मनासारखं जगा, स्वतःच्या इच्छा पूर्ण करा. आणि हम्पीनंतर आज म्हणजे बघितलं सेकंड होतं ते द्वारका. 4 धामपैकी एक नागेश्वर, 12 ज्योतिर्लिंग. सो द्वारकेला आलो आहे काल आणि सकाळपासून द्वारका फिरतो आहे. म्हणून थोडंसं तुमच्याशी शेअर करावं द्वारकेबद्दल. द्वारका कृष्णाची द्वारका, सोन्याची द्वारका होते म्हणतात. समुद्रात आज तिचं संशोधन चालू आहे. पण द्वारकेमध्ये नक्की काय पटलं, मला काय आवडलं हे तुमच्याशी फक्त शेअर करावं असं वाटलं. सूर्यास्त होते, समुद्र आहे, समुद्राच्या मध्ये आपण आहोत. या समुद्रात द्वारका आहे असं म्हणतात, संशोधन चालू आहे. पण द्वारकेला काय यायचं रिझन हे आहे, 4 धामांपैकी तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल, तुमचं जर आयुष्य सर्व त्यांनी सार्थी करायचं तुम्हाला द्वारकेला एकदा यावं लागेल. द्वारकेची शांतता अनुभवावी लागेल, द्वारकेतला पीस अनुभवावं लागेल. असं मला इथला मोरपीस घेऊन जावा घरी, इथली माती घेऊन जावी घरी, इथलं चंदन घरी घेऊन जावं, जेणे की तुम्हाला शांती भेटते. द्वारकेमध्ये काय आहे, द्वारकेचं सगळ्यात महत्त्वाचं आहे द्वारकाधीशाचं मंदिर. आता ही 2 मंदिरं आहेत. आता हे 2 मंदिरात फरक काय आहे, तर पहिलं मंदिर जे आहे जिथं कृष्णाचा राजदरबार होता, जिथे आजकाल दर्शन होतं, मेन गर्दी असेल मेन सिटीमध्ये आहे. आणि दुसरा जो द्वारकाधीशाचं मंदिर आहे ते आहे दीप बेटावरती. आता तिथे काय आहे तर समुद्रातनं आपण होतो बेट द्वारकेला. बेट द्वारका ही भेट असं म्हणतात की सुदामाने कृष्णाला भेट दिलं होतं. सो कृष्णाला इथं महल आहे, कृष्ण इथे राहायचा आणि सुदामा इथे त्या भेटीला आला होता, म्हणून ते बेट द्वारका हे महत्त्वाचं आहे. जिथं सुदामाने पोहे खायला घातले, तिथे अशी मान्यता आहे की तुम्ही तिथे तांदूळ जे आहे ना ते घरी न्यायला पाहिजे प्रसाद म्हणून. आणि तांदूळ जर दान तुम्ही केलं आहे तर तुम्हाला पुण्य लाभतं. हे बेट द्वारकेचं महत्त्व आहे. त्याच्यानंतर नागेश्वर टेम्पल आहे. नागेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, जिथे लक्ष्मी, पार्वती आणि शंकर भगवान हे नाग आणि नागिनीच्या स्वरूपात पूजले जातात. त्यामुळे नागेश्वर मंदिरात नागाच्या नागिनीच्या छोट्याच्या चांदीच्या मूर्ती तुम्हाला तिथं देण्याची प्रथा आहे, त्याचा अभिषेक करण्याची प्रथा आहे, जेणेकरून तुम्हाला मुक्ती मिळते. चौथा जो महत्त्वाचा पॉईंट आहे ह्याच्यामधला तो आहे रुक्मिणी मंदिर. सो रुक्मिणी मंदिर काय आहे, तर रुक्मिणी मंदिर हे आपल्याला माहिती आहे, कृष्ण रुक्मिणी नवरा बायको. आणि रुक्मिणी मंदिरामध्ये, रुक्मिणीचं मंदिर इथं कसं आपण जास्त विठ्ठल रुक्मिणी म्हणतो महाराष्ट्रामध्ये, तर विठ्ठलाची रुक्मिणी ही महाराष्ट्रात कशी पोहोचली त्याचं उत्तर इथं आहे. कहाणी अशी आहे की दुर्वासा ऋषी होते. दुर्वासा ऋषींनी आपल्या महलात यावं अशी कृष्ण आणि रुक्मिणी यांची खूप इच्छा होती. त्याची त्यांनी बोलून दाखवली.